मी हिरा. माझं वय 31 वर्ष आहे. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री आहे. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीची वेगळी स्वप्न असतात. त्याचप्रमाणे माझीही होती. मलाही वाटत होतं माझा नवरा हा इतरांपेक्षा खूपच वेगळा असावा. म्हणजे त्याला कोणतेही व्यसन नसावं आणि तो नेहमी माझा ऐकणारा असावा. परंतु प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखं होईल असं नाही. त्याचप्रमाणे माझा नवरा आहे. थोडासा वेगळा होता म्हणजे तो त्याला जे वाटेल तेच तो करायचा आणि मलाही ते कधी पटायचं तर कधी पटत नसायचं. म्हणजे मला माझ्या नवऱ्याने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं असं वाटायचं आणि त्यामुळे मी कित्येक वेळा माझ्या नवऱ्याला खूप बोलायचे. त्याला शेजारच्या बायकांचे उदाहरण द्यायचे. परंतु माझा नवरा काहीच नसायचा आणि त्यामुळेच मी एके दिवशी माझ्या नवऱ्यासोबत भांडण केलं आणि माहेरी जाण्याची धमकी दिली. माझा नवरा म्हणाला, "तुला जे करायचं आहे ते खुशाल कर, परंतु मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे कधीच वागणार नाही." मला कळेना, माझा नवरा माझ्याशी असं का बघत होता? परंतु मी ह्या गोष्टीचा कधीच विचार केला नाही, की मी माझ्या नवऱ्यावरती माझी मत डालण्याचा प्रयत्न तर करत नाही. लग्नानंतर नवऱ्याच्या आईची प्रमाणे आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे बायकोने वागलं पाहिजे. मात्र मला खूपच वेगळ्या गोष्टी वाटायचे. कारण मला असं वाटायचं की प्रत्येकाला प्रत्येकाचं मत आहे आणि त्यासाठी नवरा-बायकोने एकमेकांच्या काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत. आणि त्या जर योग्य असतील तर त्या केल्या पाहिजेत. परंतु मला माझा नवरा कोणतीच गोष्टही बोलू देत नव्हता. मी त्याच्यासोबत एका बंधनात अडकल्यासारखं वाटत होतं. परंतु मला हे माहिती नव्हतं, की आपण आपल्या नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला हवं. म्हणजे जर कुठे काही चुकलं तर त्यामध्ये आपल्या नवऱ्याने जे सांगितलं त्याप्रमाणे केलं असं वाटायला हवं. पण बऱ्याच बायका ह्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या नवऱ्याला वागवत असतात. मलाही तसेच वाटायचं. मात्र हे माझं म्हणणं चुकीचं होतं आणि हळू माझ्या घरामध्ये खूपच वागणं वेगळं वाटू लागलं. माझ्या नवऱ्याला त्यामुळे खूपच वाद वाढू लागला आणि माझ्या नवऱ्याने माझा राग हा घरातील काही वस्तूंवरती काढला. त्याने घरातल्या काही वस्तू फोडण्याचा प्रयत्न केला आणि यात मला माझ्या नवऱ्याचा खूपच राग येऊ लागला. इथून पुढे तू माझा नवरा नाही, तर माझा दुश्मन आहे, असं मला वाटू लागलं होतं. मी प्रत्येक गोष्ट त्याला न विचारता करायचे. मी कोणत्याही गोष्टी त्याला न सांगता आणि न विचारता करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच वारंवार वाद होते आणि हा वाद घटस्फोटपर्यंत जाण्याचं कारण मीच होते. हे मला जेव्हा कळालं तेव्हा फार उशीर झाला होता. यातच मला आमच्या शेजारी राहणाऱ्या मीना आणि तिचा नवरा या दोघांचा खूपच वेगळं वाटत होता. कारण ते दोघे खूपच आनंदाने राहत होते. मीना ज्या गोष्टी सांगेल त्या सर्व गोष्टी तिचा नवरा ऐकत होता आणि म्हणूनच मला हळू तिचा नवरा हे आपला असो वाटू लागला होता. माझ्या नवऱ्यावरती मात्र माझं काही लक्ष नव्हतं आणि मीनाच्या नवऱ्यासोबत माझे संबंध वाढू लागले. आमच्या दोघांच्या हात जवळ एकता निर्माण होऊ लागली. मीना घरी नसताना आम्ही दोघे एकत्र भेटू लागलो. मी मीनाच्या नवऱ्याला आज माझा नवरा समजू लागले होते. एके दिवशी मीनाने तिच्या घरामध्ये तिच्या नवऱ्याला आणि मला एकत्र पाहिले आणि तिने मला सर्व गोष्टी विचारल्या. मी त्याला सांगितले की आमच्या दोघांचे एकमेकावरती प्रेम आहे. मीना म्हणाली, "हे बघ हिरा, तू एक चांगली स्त्री आहेस आणि हे तुझा नवरा चांगला आहे. मात्र तू तुझ्या नवऱ्याशी कसं वागते हे सगळ्यांना माहिती आहे आणि तरीही तू माझ्या नवऱ्यासोबत अशा काही गोष्टी करतेस हे चांगलं नाही आणि मलाही हे आवडत नाही. मी तुला शेवटचं सांगत आहे." मीनाने मला वारंवार बजावून सुद्धा मी या गोष्टी कधीही डोक्यात घेतल्या नाही आणि एके दिवशी माझा नवरा कामावरती गेलेला असताना मी मीनाच्या नवऱ्याला घरी बोलावलं आणि आमच्या घरामध्ये भेटण्याचा निर्णय घेतला. माझा नवरा कामावरती गेलेला असताना मीनाचा नवरा घरी मला भेटायला आल्यानंतर आमच्यात खूपच वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. घरामध्ये आल्यावर मीनाच्या नवऱ्याने माझी साडी वर केली
आणि मला भिंतीवर ढकलून दिले आणि मला खाली वाक म्हणाला. मला खाली वाकायला लावले आणि मागून त्याने जोरात दणका दिला. तशी ओरडले आणि त्याने माझे केस धरले आणि एका हाताने कंबर धरली आणि जोराने मारू लागला. मी ओरडू लागले, तरी मीनाचा नवरा खूप जोरात मारत होता. त्याने माझी जागा लाल केली आणि माझे अंग ओले केले. मी त्याला म्हणाले, "अहो जरा दमाने करा, मी तुमची बायको नाही." तरी त्याने काही हळू केले नाही आणि शेवटी त्याने सगळे ओले केले आणि शांत झाला आणि निघून गेला. त्यानंतर माझा नवरा घरी आला. त्याने माझी व्यवस्था पाहिली. त्याला माझ्यावरतीही संशय आला होता. त्याने मला विचारलं. मी म्हणाले, "माझी तब्येत बरी नाही." परंतु माझ्यासोबत हे घडलं ते मी माझ्या नवऱ्याला सांगितलं नाही. आणि त्यानंतर मात्र मी मीनाच्या नवऱ्यासोबत लग्न करायचा निर्णय घेतला आणि मी त्याला या गोष्टीबद्दल बोलले. मात्र मीनाचा नवरा माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हता. तो मला म्हणाला, "माझी बायको तुझ्यापेक्षा चांगली आहे." एक वेळेस मी तिचं ऐकत नसलो तरी ती मात्र माझ्या सर्व गोष्टी ऐकते आणि मी माझ्या बायकोला कधीच सोडू शकत नाही. कशीही असली तरी ती माझ्याशी प्रामाणिक आहे. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तुझी माझ्या बायकोसोबत बरोबरी कधीच होऊ शकणार नाही. मी म्हणाले, "माझं काय चुकलं? मी माझ्या नवऱ्याप्रमाणे तुला ज्या हव्या त्या सर्व गोष्टी दिल्या. मग तू माझ्यासोबत लग्न का करत नाहीस?" तर मीनाचा नवरा म्हणाला, "मी माझ्या बायकोप्रमाणे तुझ्याशी वागू शकत नाही. कारण तू जर तुझ्या नवऱ्याची जर प्रामाणिक राहिली असती तर तू माझ्यासोबत या गोष्टी कधीच केल्या नसत्या. आणि ज्या अर्थी तू स्वतःच्या नवऱ्याचा कधी ऐकलं नाहीस, तर तू माझ्यासोबत काय ऐकणार आहेत? त्यामुळे मी कधीही तुला स्वीकारू शकत नाही." असं म्हणून मीनाचा नवरा माझ्यासमोरून निघून गेला. माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. मी माझ्या नवऱ्यावरती हे स्वतःची मते लादण्यापेक्षा मी माझ्या नवऱ्याचं ऐकलं असते आणि त्याचप्रमाणे राहिले असते, तर त्यात मला सुखही मिळालं असतं आणि माझा संसारही टिकला असता. मात्र मी माझ्या नवऱ्याचं काहीच ऐकलं नाही. त्याला आज दोष देत होते. त्याच्या बदल्यात मी पुरुष सोबत जवळ 2 तास साधून संबंध ठेवले आणि आज तोही त्याच्या बायकोशी प्रामाणिक आहे. जसा माझा नवरा माझ्याशी होता, मात्र त्याची बायको माझ्यासारखी नाही आणि हीच माझं चुकलं. त्यामुळे माझ्यावरती आज ती वेळ आली. माझ्यासोबत जे घडले ते मी तुम्हाला सांगितलंय. त्यातून तुम्हाला सर्वच गोष्टी समजले. प्रत्येक स्त्री ही माझ्याप्रमाणे नसते. नवरा-बायकोने एकमेकांच्या काही गोष्टी ऐकायला हव्यात आणि जर काही स्त्रिया माझ्यासारख्या असतील, तर त्यांनी यावरती विचार करायला हवा. धन्यवाद. अशाच आपल्या चॅनलवरती दररोज कथा येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.